नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. शिवाजी महाराज खरे अर्थाने गुरु आहे हे रामदासांच्या लिखाणावर जाणवतं आणि स्पष्ट होत असताना हेतू पुरस्कर रामदास स्वामींना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी टाकून रामदास स्वामी नावाचं हे जे कॅरेक्टर आहे ते शिवाजी महाराजांशी बोलून याचं महत्त्व कसं वाढवता येईल. आपण बघितलं असेल दादाजी कोंडदेव गुरु होते, वाघ्या कुत्र्याची समाधी, अशा अनेक कपोलकल्पित गोष्टी या इतिहासामध्ये विकृत करून हेतू पुरस्कार जाणून बुजून घातल्या जात आहेत. आणि म्हणून या विकृतीचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही या बागेश्वरला आणि हा जो विकृत आमदार याला शिवाजी कोण होता या गोष्टीवर मोठा आक्षेप आहे. आता बागेश्वरच्या विधानावर याचा आक्षेप का नाही. याच्या आधी ज्या ज्यावेळी महाराजांचा अवमान केला गेला त्यावेळी गायकवाड गप्प का होता. आणि म्हणून या विकृतीचा निषेध करण्यासाठी आज मालेगाव शहर तालुक्यातील तमाम शिवभक्त, तमाम शिवप्रेमी, आज सर्व समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आम्ही या विकृतीचा अतिशय तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो, धिक्कार करतो. सरकारने यांना वेळीच आवर घालावा, अन्यथा हा भागेश्वर बाबा या महाराष्ट्रामध्ये जिथे दिसेल तिथे याला छत्रपती शिवाजी महाराज की जय. खऱ्या अर्थानं आपण अलीकडे बघितलं असेल आणि देशामध्ये वारंवार शिवरायांच्या गुरुत्वाबद्दल आणि गुरूंबद्दल या ठिकाणी वाद निर्माण करून आणि शिवरायांच्या प्रतिमेला आणि ज्यांनी आत्तापर्यंत शिवरायांचा खोटा इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे अशा अनेक लोकांना सरकारने विविध सन्मानाने या ठिकाणी गौरवलेलं आहे. आमचं साऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की शिवरायांचे एकच गुरु होते, त्या महाजिजाऊ साहेब. दुसऱ्या हे बाकीचे गुरु जे घेऊन येतात ही सगळी खोटी विधानं जी या ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी पसरवलेली जातात. जे 2014 नंतर छत्रपती शिवरायांच्या बदनामीचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने राबविले जात आहे. ज्यांनी चुकीचा इतिहास लिहिला त्यांना महाराष्ट्र भूषण लिहिलं, ज्यांनी शिवरायांच्या बद्दल आणि आमच्या महापुरुषांबद्दल टिंगलटवाळी केली त्यांना पद्मश्री या ठिकाणी दिलं जातं. अशी अनेक उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये आपल्याला या ठिकाणी सापडतील. गेल्या काही घटनांकडे जर तुम्ही बघितलं तर नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला अशा अनेक घटना या ठिकाणी आढळतील. जे जे शिवरायांची बदनामी करतात त्यांना हे सरकार संरक्षण देतं, पाठीशी घालतं. याकरता निषेध म्हणून आम्ही सर्व शिवप्रेमी या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्हाला महाराष्ट्र सरकारला हा जाब विचारायचा आहे की जे आमदार छत्रपती शिवरायांच्या पुस्तकाच्या बद्दल या ठिकाणी उल्लेख करतात तुम्ही त्यांची आमदारकी का रद्द करत नाही. आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या उपस्थितीमध्ये, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, दस्तरखुद संघचालकांच्या उपस्थितीमध्ये शिवरायांच्या बद्दलची बदनामी या ठिकाणी केली जाते. तुम्ही त्या भागेश्वरला अटक का करत नाही हा सवाल आमचा या ठिकाणी आहे. म्हणून निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत.